तर आज आहे हरतालिका. माझ्या बऱ्याचशा जे इव्हेंट्स आहे खरंच त्याच्या खूप छोट्या छोट्या मस्त मस्त आठवणी आहेत. तर हरतालिकेला काय व्हायचं ना, आम्ही सगळ्या बायका मिळून एका घरी पूजा व्हायची आणि आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळी घरं आजूबाजूला नंतर न्यूक्लिअर झाली, नंतर आजूबाजूला सगळे होते, तर आम्ही सगळे तिथे जमा व्हायचो. एखाद्या घरी पूजा असायची. पूजा केळीची खांबं वगैरे मकर वगैरे लावून छान बायका सजून धजून मस्त पूजा करायच्या. आणि रात्री काय असायचं, रात्री 12पर्यंत कंपल्सरी तुम्हाला जागं राहायचं आहे, झोपायचं नाही, कोणी झोपणार नाही. पण ज्यांच्याकडे जी पूजा आहे ना तिथे सगळ्या बायका जमा व्हायच्या. तिथे मस्त चहा पाणी वगैरे आमच्यासाठी तर सणच असायचा मस्त. तर तिकडे असं जमा झालं, आणि कारण सुट्टी असायची दुसऱ्या दिवशी गणपतीची. तर तिकडे जमलं की मस्त सगळ्या बायका महादेवाची गाणी म्हणायच्या. त्याच्यात माझी आई एक नंबर गाणं म्हणायला. तर आम्ही सकाळपासून सांगून ठेवायचं, आई तू गाणं म्हणणार नाही आहेस, कारण तिचा आवाज होता थोडाफार बरा होता, पण आम्हाला माहिती नाही. आम्ही तिघी बहिणी, आम्हाला फार ओशाळल्यासारखं व्हायचं. तिथे सगळे जमले की पहिलं गाणं आई म्हणायची. मग सगळ्या बायका, आईचं नाव यशोदा, सगळ्या बायका तिला म्हणायचं यशोदा म्हण गाणं. ते लगे आई गाणं म्हणायला सुरुवात करायची, हे भोळ्या शंकरा. आवाज तिचा ठीकठाक होता, पण माहिती नाही आम्हाला का, आम्ही लहान होतो तेव्हा, आम्हाला फार लाज वाटायची. आम्ही एकमेकींकडे पाहून एवढं असायचो. माझी मोठी बाई तर यायचीच नाही तेव्हा, म्हणजे ती निघून जायची. तर अशा प्रकारे अजूनही हरतालिका आली आणि आई अजूनही ते सगळं आहे, ती पद्धत त्यांच्याकडे. तर आई कंपल्सरी ते गाणं म्हणते. पण आपण लहान असतो, समज नसते तेव्हा असं वाटतं अरे यार आपली आई गाणं म्हणते, आणि तिचा आवाज कुठे कुठे सुरताल कुठे गेला की आम्हाला फार लाज वाटायची. तर अशी काहीतरी ती गंमत होती जी मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि भरपूर असे किस्से आहेत गमतीदार, आपण परत भेटूयात. तर पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला लाईक शेअर कमेंट्स करा. बाय बाय.